नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि पुन्हा मी आपलं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये, द नंबर 1 स्पोकन इंग्लिश अकॅडमी संभाजीनगर. मला माहिती आहे तुम्ही नीट प्रॅक्टिस करत आहात. जे मागचे लेसन्स मी तुम्हाला दिले होते तुम्ही त्याच्यावर प्रिपरेशन करत आहात. यू आर अंडरस्टँडिंग देम, यू आर ट्राइंग टू अंडरस्टँड द कन्सेप्ट अँड यू आर ऑल्सो अप्लाइंग द सेंटेन्सेस इन युअर डे टू डे लाइफ. I hope you are doing that. But anyways, today we are going to learn a very important part. It's the second part of the tenses, which is past tense. Okay, I hope you have watched the previous lessons of mine. If you haven't watched, then please go start from lesson 1, suggest to your friend, practice with the group, practice with the friend, and definitely I know that you will able to speak English, you will understand, you will able to understand the concept of English. Okay, आपण आज जो शिकणार आहोत तो आहे दिवस आहे आपला 13वा आणि आपले टेन्सेस सुरू आहे सिंपल पास्ट टेन्स किंवा पास्ट टेन्स सुरू आहे. पास्ट टेन्सचे 4 प्रकार आहेत. दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू लर्न. प्रेझेंट टेन्सचे तुम्ही जे मागचे 4 मी टाईप शिकवले होते ते तुम्हाला समजले असतील. आजचा आहे आपला 13व्या लेसनचा पार्ट 1. ओके, आणि उद्या लगेच पार्ट 2 अपलोड होऊन जाईल. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मी का तोडतो या टेन्सेसला, कारण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. तुम्हाला समजायला पाहिजे की ॲक्च्युली सरला म्हणायचं काय, कशा प्रकारे सर सेंटेन्स तयार करतायत. फक्त 2 टेन्सेस डेली शिका, त्याच्यावर सेंटेन्स तयार करा आणि ट्राय टू अप्लाय दॅट व्हाईल स्पीकिंग. ओके, चलो शुरू करते भाई. आजचा आहे आपला पास्ट टेन्स. अजून मला एक गोष्ट सांगायची आहे, कधीही व्हर्बचा सेकंड थर्ड फॉर्म हे सेम नसतो. उदाहरणार्थ, प्लीज टेल मी व्हॉट इज दिस वर्ड. दिस इज लुक. ठीक आहे, आता हे लुक आहे, पण मला जेव्हा सेकंड फॉर्म करायचा आहे तेव्हा मी लुक्ड करणार, बरोबर, LOKED, लुक्ड. ओके, थर्ड फॉर्म सुद्धा सेम येऊन जाईल. आता सगळ्यांना काय वाटतं की बाई याच्या शेवटी ईडी लागला सेकंड फॉर्ममध्ये, थर्ड फॉर्ममध्ये सुद्धा ईडी लागतंय, म्हणजे प्रत्येक वर्बला ईडी लागणार, असं करायचं नाही आहे. तुम्हाला जर का सेकंड थर्ड फॉर्म जर पाठ करायची असेल किंवा लक्षात ठेवायची असेल, पाठ तर करू शकणार नाही, करायचं पण नाही आहे. अप्लाय करायचं डे टू डे लाईफमध्ये. उदाहरणार्थ राईट घेतलं, राईट, WRITE, राईट. राईटचा सेकंड फॉर्म काय आहे, राईटेड आहे का? राईटचा सेकंड फॉर्म काय, राईटेड आहे का? नाही. राईटचा सेकंड फॉर्म आहे रोट. ठीक आहे, रोट आहे. हे तुम्हाला कधी समजेल, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही, जोपर्यंत जो वर्ड चार्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे तोपर्यंत तुम्ही वाचणार नाही. यू आर नॉट गोइंग टू अंडरस्टँड दॅट कन्सेप्ट. ओके, चलो. पास्ट टेन्स आहे, पूर्ण वर्ब चार्ट वाचा. फर्स्ट सेकंड थर्ड जो फोर्थ फॉर्म आहे ते नीट वाचा, नीट लक्षात घ्या, प्रॅक्टिस करा. आज आपण शिकणार आहे पास्ट टेन्स. मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट लेसनमध्ये की प्रत्येक टेन्सेसचे 4 को पार्ट आहेत सेंटेन्सच्या प्लॉटच्या अकॉर्डिंग. ओके, फॉर एक्झाम्पल सिंपल प्रेझेंट टेन्स आपण शिकलो होतो. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण शिकलो होतो की सिंपल प्रेझेंट टेन्स झालं, साधा वर्तमान काळ झाला, चालू वर्तमान काळ झाला. ठीक आहे, परफेक्ट टेन्स शिकलेलो म्हणजे एखादा वर्तमान काळामध्ये एखादी ॲक्शन संपलेली आहे, आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस शिकलो होतो. ठीक आहे, इट्स व्हेरी सिम्पल. समजायला खूप जास्त सिम्पल आहे, फक्त थोडं डोकं आपल्या जागेवर पाहिजे. फक्त ट्राय टू मेक सेंटेन्सेस. प्लॉट समजायचा सेंटेन्सला, ॲक्च्युली म्हणायचं काय आहे, ॲक्शन होत काय आहे, रोज होते की आता होत आहे की संपलेली आहे की कधीपासून चालत आलेली आहे. 4 टेन्सेस जर का तुम्ही समजले, 4 पार्ट सिंपल प्रेझेंट टेन्सचे जर का 4 पार्ट तुम्ही समजले, मग बाकीचे टेन्सेस दॅट विल बी सो इजी टू अंडरस्टँड. आज हम पढ़ने वाले हैं, आज आपण, मी काय हिंदी बोलतो मला माहीत नाही यार, सॉरी, मला आदत आहे ना, मी याच्या आधी राजस्थानला शिकलेलं आहे 5 वर्ष, ते आदत आहे माझ्या तोंडामध्ये. एनिवेज, ओके, पास्ट टेन्स जे आहे आपण आज शिकणार आहोत. पास्ट टेन्समधले जे 4ही प्रकार आहेत, दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू लर्न. समजायचं काय आहे, पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्समध्ये ॲक्शन होत काय आहे, कंटिन्युअसमध्ये ॲक्शन चालू आहे की संपलेली आहे, हे समजायचं. मी तुम्हाला कोड वर्ड पण सांगेल, ते नीट समजा, नीट लक्षात द्या आणि ट्राय टू मेक सेन्स. मला प्रत्येक टेन्समध्ये म्हणजे पास्ट टेन्सचे जे 2 आपण शिकणार आहोत, त्या दोन्ही याचे मला 5-5 सेंटेन्सेस मला कमेंट बॉक्समध्ये पाहिजे, म्हणजे पाहिजे. आय डोंट नो, मी नेक्स्ट टाइम तुम्हाला मेन्शन करेल जे लोक प्रॅक्टिस करतायत. आणि सिरियसली आय एम टेलिंग यू, जे कंटिन्युअसली माझ्या व्हिडिओमध्ये मला कमेंट करतायत, जे सेंटेन्स बनवत आहेत, मी त्यांचं नाव मेन्शन करणार आहे. आणि होऊ शकतं तुम्ही जर का माझ्या अकॅडमीवर आले तर तुम्हाला मी फ्री ट्रेनिंगसुद्धा देईल. इट्स ऑन यू. सो प्लीज तुम्ही तुमच्या मित्रांनासुद्धा वाढवा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, पास्ट टेन्स. आता लक्षात घ्या, ॲक्शन होत काय आहे, कशा प्रकारे सेंटेन्स बनत आहे. 4 प्रकार लक्षात आले तुमच्या. सगळ्यात पहिले सिंपल पास्ट टेन्स, जसं सिंपल प्रेझेंट टेन्स होतं सेम सिंपल पास्ट टेन्स. सेकंड आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. थर्ड आहे पास्ट परफेक्ट टेन्स. आणि चौथा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, म्हणजे मी सफरचंद खाल्ला,
ठीक आहे. मी सफरचंद खात होतो म्हणजे पास्ट टेन्समध्ये एखादी ॲक्शन सुरू होती त्यावेळेला कंटिन्युअस. मी सफरचंद खाल्लेले होते म्हणजे पास्टमध्ये एखादी गोष्ट कंप्लीट झालेली होती ती तुम्हाला मेन्शन करायची असेल. आणि मी सफरचंद खात आलेलो होतो त्याला आपण म्हणतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे एखादी ॲक्शन खूप काळाआधी सुरू झाली आणि संपली आणि तुम्ही इथं मेन्शन करत आहात. ठीक आहे, हे झालं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आय होप तुम्हाला समजत असेल. नाही समजत तरी आपण प्रत्येक टेन्सला आपण डीपली बघूया, नीट समजा, ट्राय टू अंडरस्टँड. आणि आपण प्रॅक्टिससुद्धा करणार आहोत त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आय अर्ज यू, आय रिअली वॉन्ट टू रिक्वेस्ट यू की जे टेन्सेस मी तुम्हाला शिकवेल असेच 10-10, 15-15, 50-50 टेन्सेस मराठीमध्ये काढा आणि त्याला try to convert that. Okay, that's how you are going to learn English while practicing. Okay, चलो भाई आगे चलते. सगळ्यात पहिला टेन्स we are going to learn is simple past tense. साधा भूतकाळ ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे यार, मला सर म्हटलं सर हे साधा बटर प्लेन मसाला हे काय आहे? इट्स अ सिम्पल पास्ट टेन्स. एनिवेज ठीक आहे. बघा, सिंपल पास्ट टेन्सचा वापर कधी करतात तर हे समजण्यासारखं आहे की सिंपल पास्ट टेन्सचा वापर तेव्हा करतात जेव्हा एखादी ॲक्शन झालेली आहे. ठीक आहे, झालेली आहे नाही, झाली. जसं मी जेवण केले, मी खाल्ले, मी बोललो. कधी बोललो हे समजत नाही आहे बॉस. आता हाच फरक आहे प्रेझेंट परफेक्टमध्ये आणि सिंपल पास्टमध्ये. काय आहे, मी म्हटलं माझं जेवण झालेलं आहे, ॲक्शन झालेली आहे, पण ते पास्टमध्ये जाणार नाही. का? कारण त्या झालेल्या घटनेचा संबंध जो आहे तो संबंध वर्तमान काळामध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे वर्तमान काळाशी लिंक्ड जर एखादी घटना असेल पण ती झाली असेल त्याला प्रेझेंट परफेक्ट म्हणतो. पण एखादी घटना आहे जी खूप झाली आहे, महात्मा गांधींचा जन्म झाला, ठीक आहे, किंवा भारत स्वतंत्र झाला, ठीक आहे, किंवा भारत पाकिस्तान युद्ध संपलं. आता कधी संपलं हे ॲक्च्युअल तुम्हाला कळत नाही. आता संपलं, 2 वर्ष काही कळत नाही आहे, पण ती गोष्ट झाली हे तुम्हाला कळतं. उदाहरणार्थ मी जेवण केले, मी अन्न खाल्ले, मी खेळायला गेलो, तो जेवायला गेला, अशा प्रकारे. ठीक आहे, सिंपल. बघा, तर भूतकाळामध्ये एखादी क्रिया झालेली दाखवायची असेल तर सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतात. इट्स व्हेरी सिंपल. आता नीट लक्ष द्या. पास्ट टेन्स ठीक आहे, आता कन्स्ट्रक्शन समजणं खूप जास्त आवश्यक आहे. सी, तुम्हाला माहीत झालं की कधी वापरतो, पण वापरतो तर ते कोणत्या स्ट्रक्चराइज मेथडनं वापरतो हे समजणं गरजेचं आहे. ॲज आय टोल्ड यू, सब्जेक्ट सेम राहतो आणि ऑब्जेक्टसुद्धा सेम राहतो. बदलतं काय तर बदलतं तुमचं हे. बघा, सिंपल पास्ट टेन्समध्ये काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण वर्बचा सेकंड फॉर्म यूज करतो. जस्ट लाईक सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज केला होता. सेकंड फॉर्ममध्ये व्हॉट वी यूज वर्ब का सेकंड फॉर्म. जसं ईट असेल तर मी जेवण करतो, कसं म्हणणार? आय ईट. ठीक आहे, मी खाल्ले मला म्हणायचं असेल तर मी ईटचा सेकंड फॉर्म लावणार, एट. सो आय एट. मी खूप वरून तुम्हाला शिकवत आहे. डीप जायचं असेल तर त्याला खूप जास्त अजून ट्रेनिंगची गरज आहे. हे समजून घ्या, हा बेस समजून घ्या, then it will become so easy to understand the further English or the advanced English. Okay, कन्स्ट्रक्शन समजलं. सगळ्यात पहिले सब्जेक्ट घेतला, वर्बचा सेकंड फॉर्म घेतला आणि मग ऑब्जेक्ट घेतला. ओके, चलो काय झालं? सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. नाउ लेट्स ट्राय टू मेक द सेंटेन्सेस. बघा, खाली सेंटेन्स आहे. मी शाळेमध्ये गेलो. मी काय म्हटलं? मी शाळेमध्ये गेलो, ॲक्शन झाली आहे. कधी झाली आहे माहीत नाही, मी गेलो, ॲक्शन झाली कंप्लीट. ठीक आहे, अशा सेंटेन्सला आता गेलो, सब्जेक्ट काय आहे? आय, बरोबर. वर्ब काय? ॲक्शन काय? जायची क्रिया आहे ज्याला आपण गो म्हणतो आणि या गोचा सेकंड फॉर्म आहे बॉस वेंट. काय झालं? आय वेंट. वर्ब प्लस ऑब्जेक्ट घ्या, टू स्कूल. झालं सेंटेन्स. आय वेंट टू स्कूल. त्याने आंबा खाल्ला. ही एट द मँगो. ईटचा सेकंड फॉर्म एट घेतला, ही एट द मँगो. पुढे अजून प्रॅक्टिस करूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. तिने साखर खाल्ली. तिनं काय केली भाई? साखर खाल्ली. आम्हाला न विचारतं. ठीक आहे, तिने साखर खाल्ली. सब्जेक्ट वर्बचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सेंटेन्सला जज करा. ॲक्शन जी आहे ती झालेली आहे बॉस. ठीक आहे, मग कसं करणार? सब्जेक्ट घ्या. सब्जेक्ट काय? तिने. त्याला काय म्हणतो? शी. ठीक आहे, आता खाल्ली, खाण्याला काय म्हणतो? ईट म्हणतो, EAT. बरोबर. या ईटचा सेकंड फॉर्म तुम्हाला यूज करायचा आहे. काय सेकंड फॉर्म? वर्ब चार्ट तुमच्याकडे असेल, झेरॉक्स काढला असेल तर बघा, त्याच्यामध्ये ईटचा सेकंड फॉर्म आहे ATE, एट. ठीक आहे, ईटेड नाही आहे, नाही तर लिसाल ईटेड. ठीक आहे, एट आहे, एट. तर मग काय येणार? शी एट. वर्ब काय खाल्ली? शुगर खाल्ली, साखर खाल्ली. सो शी एट द शुगर.
किती सिंपल आहे ना बॉस. पहिले समजायचं, समजल्यानंतर त्याला अप्लाय करायचं. प्रत्येक व्हर्बचे जे स्ट्रक्चर आहे ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. अंटिल अँड अनलेस यू आर नॉट गोइंग टू लर्न. आमच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा. खूप नवीन नवीन टिप्स आम्ही घेऊन येत असतो. ठीक आहे, चलो आगे चलते बॉस. हे बघा तुझं एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, बघा या कन्स्ट्रक्शनच्या नुसार तुम्हाला सेंटेन्स तयार करायचा आहे. मी तुम्हाला 5 मिनटं देतो. अरे यार याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे. चला कोई गल नाही. मी तुम्हाला कशाला 5 मिनटं द्यायची आता, तुम्हाला मी देतोच, तुम्हाला सांगून द्यायचं. ठीक आहे, बघा मी पाणी प्यायलो. मी सब्जेक्ट घ्या, प्यायलो ॲक्शन झालेली आहे, कंप्लीट झाली भाई, कधीची झाली, ॲक्शन झाली, सिम्पल पास्ट टेन्स. मी ज्याला म्हणतो आय. ठीक आहे, पिणे झालं, तुमची क्रिया काय याच्यामध्ये, पिणे क्रिया आहे, ज्याला आपण ड्रिंक म्हणतो. आणि ड्रिंकचा सेकंड फॉर्म काय आहे, ड्रिंकचा सेकंड फॉर्म आहे ड्रँक. काय आहे, ड्रँक. तर आय ड्रँक द वॉटर. झालं सेंटेन्स. तिने पत्र लिहिले, तिनेला आपण म्हणतो शी. ठीक आहे, लिहिले ॲक्शन काय, लिहायची ॲक्शन झालेली आहे, त्याला आपण रोट म्हणतो. राईटचा सेकंड फॉर्म रोट. आणि लिहिले ज्याला आपण काय लिहिले, पत्र लिहिले, तो शी रोट द लेटर. सिंपल. ठीक आहे, अशा प्रकारे सेंटेन्स तुम्ही तयार करा. ओके, नेक्स्ट आम्ही मॅच पाहिली. आम्हीला म्हणतो वी. पाहिली, पाहिलं काय म्हणतो, वॉच्ड. ठीक आहे, काय पाहिली, मॅच, द मॅच. ठीक आहे, बघा वी वॉच द मॅच. त्यांनी घोडा विकत घेतला. त्यांनीला म्हणतो दे. ठीक आहे, ॲक्शन काय, बाय. विकत घेतलेला आपण बाय म्हणतो. त्या बायचा सेकंड फॉर्म आहे बॉट. तर दे बॉट. काय विकत घेतलं, ऑब्जेक्ट घ्या, घोडा. दे बॉट द हॉर्स. सी, दे बॉट द हॉर्स. ठीक आहे, नंतर राहुलने मित्राला फोन केला. काय केला, फोन केला. सो राहुल सब्जेक्ट गेलं, राहुल. फोन करणे, फोन करायला आपण कॉल म्हणतो. ठीक आहे, कॉल म्हणतो, याचं सेकंड फॉर्म आहे ईडी, कॉल्ड. ठीक आहे, राहुल कॉल्ड. कोणाला फोन केला, ॲज ऑब्जेक्ट घ्या, मित्र. राहुलने मित्राला फोन केला. राहुल कॉल्ड टू हिज फ्रेंड. सिंपल. ठीक आहे, इतकं सिंपल आहे बॉस. फक्त सेंटेन्स जज करा आणि सेंटेन्स इंग्लिशमध्ये स्ट्रक्चरनुसार अप्लाय करा. दॅट्स इट. काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ओके, मी ओके, अजून तुम्ही मला मेसेज करा जर इफ यू आर फ्री. मी त्याची पण PDF आहे माझ्याकडे, आमची टीम तुम्हाला पाठवून देईल. आम्ही तुम्हाला प्रॅक्टिससाठी, तुम्ही फक्त आम्हाला कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअपवर प्रॅक्टिस करायचं आहे. प्रॅक्टिस हे कमेंट करायचं आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस ही कमेंट करा. प्रॅक्टिस कमेंट केल्यानंतर आम्ही तुम्हाला 4ही टेन्सेसची जी मराठी सेंटेन्स आहेत त्या आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. सिंपल. ओके, चलो भाई चलते आगे विदाउट एनी फर्दर डू. सिंपल पास्ट टेन्स आय होप तुम्हाला समजला असेल. आता आपण शिकणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स. खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस तुम्हाला समजला तर पास्ट कंटिन्युअस सुद्धा तुम्हाला इझिली समजेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे सिंपल झालं, परफेक्ट झालं, कंटिन्युअस झालं, परफेक्ट कंटिन्युअस झालं, याच्यामध्ये व्हर्ब जे आहे, व्हर्ब, या व्हर्बला काही फरक पडत नाही. व्हर्ब जसा आहे तसाच राहतो. बदलतं काय, तर तिन्ही टेन्सेसमध्ये बदलतं तुमचं हेल्पिंग वर्ब. उदाहरणार्थ प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये काय कन्स्ट्रक्शन होतं, सब्जेक्ट होतं प्लस एम इज आर होतं प्लस व्हर्बचा ING फॉर्म होता प्लस ऑब्जेक्ट होता. बरोबर. ठीक आहे, एम इज आर प्लस व्हर्बचा ING प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, मी तुम्हाला काय म्हटलं, पास्ट कंटिन्युअसमध्ये काय होणार, सब्जेक्ट सेम राहणार, ऑब्जेक्ट सेम राहणार, इवन व्हर्बचा फॉर्म सुद्धा सेम राहणार. चेंज काय होणार, हे एम इज आर. समजला, पास्ट कंटिन्युअसमध्ये. सो या ॲमिजारच्या जागी काय येणार, वॉज वेअर येणार. बघा पुढे बघा काय कन्स्ट्रक्शन आहे, कधी यूज करतोय लक्षात घ्या. त्याच्या आधी कोडवर लक्षात घ्या, त होता किंवा त होते किंवा त होती. ठीक आहे, त होता, त होते, त होती, हे लक्षात घ्या. याच्यावरून सेंटेन्स तयार कसं, तो जेवत होता. म्हणजे भूतकाळामध्ये, पास्टमध्ये एखाद्या स्पेशल टाईमवर एखादी क्रिया सुरू होती. सो मी जेवण करत होतो म्हणजे त्यावेळेस माझी जेवायची क्रिया सुरू होती. मी जेवण करत आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झालं. पण मी जेवण करत होतो, त होतो, त होतो, याला आपण म्हणणार पास्ट कंटिन्युअस टेन्स. तो अभ्यास करत होता, पास्ट कंटिन्युअस. तो जेवण करत होता, पास्ट. संयम सर शिकवत होते, पास्ट कंटिन्युअस टेन्स. समजलं. कन्स्ट्रक्शन बघा काय कन्स्ट्रक्शन आहे भाई, सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस व्हर्बचा ING फॉर्म. मी तुम्हाला सांगितलं होतं की काय चेंज होतं,
चेंज होतं याच्यामध्ये फक्त तुमचा हे जे हेल्पिंग वर्ब आहेत. प्रेझेंट टेन्समध्ये आपण ॲम इज आर घेतलं होतं, पास्टमध्ये वॉज वेअर आलं आणि फ्युचर टेन्समध्ये विल बी किंवा शाल बी. ठीक आहे, ते शिकू आपण फ्युचर टेन्समध्ये. सब्जेक्ट घेतला, ठीक आहे, बघा समजलं. सब्जेक्ट प्लस वॉज, या ठिकाणी वॉज वेअर घ्यायचं. वॉज कुठं घेणार, सिंग्युलर असेल ही ग्रुपमध्ये वॉज घेणार आणि आय ग्रुपमध्ये वर घेणार. ही ग्रुप आय ग्रुप काय आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे, मागचे लेसन्स बघा, यू विल एबल टू अंडरस्टँड. ओके, चलो. म्हणजे जे प्लुरल सब्जेक्ट आहेत त्याच्यावेळेस तुम्हाला वरचा वापर करायचा आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्याच्यावेळेस तुम्हाला वॉजचा वापर करायचा आहे. इट इज व्हेरी 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 हार्ड, सॉरी इझी. ओके, समजलं. सो सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्बच्या फर्स्ट फॉर्मसोबत आय एन जी लावायचा, ज्याला आपण फोर्थ फॉर्म म्हणतो, आणि ऑब्जेक्ट जसा आहे तसा लावून टाकायचा. फॉर एक्झाम्पल, मी अभ्यास करत होतो म्हणजे त्या काळामध्ये माझी अभ्यासाची क्रिया ही सुरू होती. मग कसं म्हणणार, मी घ्या, सब्जेक्ट घ्या भाई, सब्जेक्ट घेतला आय. ठीक आहे, वॉज वेअरपैकी घ्यायचे तुम्हाला, मग मी घेतलं मी आय. आयच्या नंतर काय वापरतो, आयच्या नंतर वॉज वापरतो. आय वॉज काय करणे, अभ्यास करणे, याला इंग्लिशमध्ये स्टडी म्हणतात. ठीक आहे, स्टडीचा फोर्थ फॉर्म आय एन जी लावा, STUDING. बघा स्टडिंग, STUDING. ठीक आहे, सो स्टडीचा फोर्थ फॉर्म स्टडिंग. सो आय वॉज स्टडिंग, किती सिंपल आहे. ठीक आहे, आय वॉज स्टडिंग, फोर्थ फॉर्म लावला. सेकंड बघा, ते क्रिकेट खेळत होते, किती सिंपल आहे. ते क्रिकेट खेळत होते, तेला काय म्हणतो आपण, तेला म्हणतो दे. सब्जेक्ट घेतला. वर वॉज वेअरपैकी घ्या, देच्या नंतर काय वापरतो, देच्या नंतर आपण वर वापरतो. दे वर काय करत होते, क्रिकेट खेळत होते. तर खेळणे याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे प्ले. प्लेचा ING प्लेईंग, आणि काय खेळत होते, क्रिकेट खेळत होते. सो दे वर प्लेईंग क्रिकेट. किती सिंपल आहे, हाऊ सिंपल इट इज. ठीक आहे, बघू अजून प्रॅक्टिस करू, नो वरी टू वरी. सी बघा, मी TV पाहत होतो, करा आय, सब्जेक्ट घ्या तुमचा आय. ठीक आहे, बघण्याला म्हणतात वॉच्ड. आय वॉज, आयच्या नंतर वॉज घेतो, आय वॉज. पाहण्याला म्हणतो वॉच, वॉचचा ING वॉचिंग, काय TV. सो आय वॉज वॉचिंग TV. ती स्वयंपाक करत होती, शी वॉज मेकिंग द फूड और कुकिंग द फूड. ते पुस्तकं वाचत होते, दे वर रीडिंग द बुक्स. किती सिंपल आहे. आपण गाणी ऐकत होतो, आपणला म्हणतो वी नंतर काय गाणी ऐकणे, वॉज हिअरिंग किंवा लिसनिंग. तो वी वर लिसनिंग टू द सॉन्ग. ओके, तो बागेत खेळत होता, ही वॉज प्लेइंग इन द गार्डन. ठीक आहे, वॉज वेअरचा वापर करून वर्बला ING लावायचा आहे, सिम्पल. ठीक आहे, करत होतो, खात होतो, पीत होतो, अशा सेंटेन्सेसमध्ये. ओके, एम आय क्लिअर. आय होप तुम्हाला समजलं असेल. खूप इझी आहे, फक्त कन्सेप्ट समजणं आपल्याला थोडं समजावं लागेल. तर आय अज्युम की आपण आपले 2 टेन्सेस संपूया. मी तुम्हाला हा लेसन झाल्यानंतर आम्हाला मेसेज करा प्रॅक्टिस व्हॉट्सअपवर. आम्ही तुम्हाला प्रॅक्टिसची PDF पाठवू, त्याच्यामध्ये सगळे PDF आहेत. ठीक आहे, तुम्ही कन्फ्यूज करता यार. माझ्या टीमने सांगितलं की सर तुम्ही मेसेज करता आहात, पण मेसेजमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल कोणत्या लेसनची PDF पाहिजे हे तुम्ही सांगत नाही आहात. आपल्याकडे वर्ब चार्ट अवेलेबल आहे, वर्ब चार्ट आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. सेकंड किंवा थर्ड लेसनची PDF आम्ही तुम्हाला पाठवून देऊ, आणि वरून हे टेन्सेसची PDF आहे ती आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, झेरॉक्स काढून आणा, आपल्यासोबत ठेवा आणि ट्राय टू स्पीक इट. ठीक आहे, ओके. आपण वापस एकदा रिवाइज करू. सिंपल पास्ट टेन्स आपण शिकलो, ज्याच्यामध्ये मी खातो, एखादी भूतकाळामध्ये क्रिया संपलेली आहे. कधी संपली हे ॲक्च्युअली आपल्याला माहीत नाही आहे. उदाहरणार्थ मी खाल्ले, मी पिल्ले, मी बोलले, मी बोललो, मी चाललो. ओके, मी शिकवले, मी क्लासमध्ये आलो. ठीक आहे, अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, अशा वेळेस तुम्हाला सब्जेक्ट घ्यावं लागेल. सब्जेक्टच्या नंतर वर्बचा सेकंड फॉर्म घ्यायचा आणि ऑब्जेक्ट घ्यायचा. सो सब्जेक्ट, वर्बचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आय वेंट टू स्कूल. सिंपल, काही आम्ही काही हेल्पिंग वापरायची गरज नाही आहे. ठीक आहे, कंटिन्युअसमध्ये काय शिकलो, कंटिन्युअसमध्ये तुम्हाला काय करायचं असतं, कंटिन्युअसमध्ये तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा असतो, वॉज वेअरचा वापर करायचा असतो आणि वर्बच्या INGचा वापर करायचा असतो. सिंपल. सी, हे तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यावर बेस तुम्ही सेंटेन्सेस तयार करू शकता. सो सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट म्हणजे काय, त होतो. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सॉरी, त होतो. इट्स व्हेरी 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 सिम्पल. ठीक आहे, मी जेवत होतो, मी खात होतो, मी पीत होतो, मी जात होतो, मी अभ्यास करत होतो. ओके, सो सब्जेक्ट, वॉज वेअर हे समजता आलं पाहिजे की कोणत्या सब्जेक्टला कोणता
कोणता हेल्पिंग वर्ब आहे, वॉज आहे की वर आहे, ॲम आहे की इज आहे की आर आहे, विल बी आहे की शाल बी आहे, हे सगळं तुम्हाला समजता आलं पाहिजे. आय होप तुम्हाला समजलं असेल. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब, कारण पूर्ण यूट्यूबवर बॉस इतकी सिम्पल, इतकी साधी आणि इतक्या कमी वेळेमध्ये खूप काही समजून सांगणारी जी क्लासेस आहे, सिरीज आहे, ते आत्तापर्यंत अवेलेबल नाही आहे. सो प्लीज एक ॲप्रिसिएशन म्हणून यू कॅन सबस्क्राईब आवर चॅनल, यू कॅन फॉलो अवर इन्स्टा पेज, आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला या नंबरवर नक्कीच फॉलो करू शकता किंवा नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. उद्या वापस दुसरा पार्ट येणार आहे, तो नक्की तुम्ही बघा. थँक्यू सो मच.